नमस्कार. सर्वप्रथम तर सर आपला जो प्रचार आहे अगदी शिगेला पोहोचलेला आहे. काय परिस्थिती आहे निटूर जिल्हा परिषद गटामध्ये? निटूर जिल्हा परिषदमध्ये जर आज तुम्ही बघितला असाल तर प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता निटूर जिल्हा परिषदचं एक वैशिष्ट्य आजपर्यंत असं आहे की हा निटूर जिल्हा परिषद हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. म्हणूनच कोणती लाट आली कोणती लाट गेली तरी या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार हा निश्चित या ठिकाणी विजयी झालाय. आणि त्याचं खरं श्रेय जर कुणाला असेल तर या ठिकाणी असलेला काँग्रेसचा सक्षम कार्यकर्ता. आणि सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर आम्हाला एक अनुभव आला की सध्याचं बीजेपीचं जे शासन आहे, सध्याच्या जिल्हा परिषदचा जो कारभार आहे याच्यावर जनता तीव्र नाराज आहे. आणि त्या नाराजगीचा फायदा निश्चितच आमच्या 3 उमेदवाराला होत असलेला आम्हाला दिसून येतो. आता आरोप प्रत्यारोप खरं तर सध्या काँग्रेस पक्ष विरोधी आहे. काँग्रेस पक्षानं सत्ताधाऱ्यावर विरोध केला पाहिजे आणि जो सत्ताधारी पक्ष आहे या पक्षानं विकासावर मत मांडलं पाहिजे. पण असं दिसतं की जो सत्ताधारी पक्ष असलेला आहे तो काँग्रेसवर टीका करतो आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतो. आज जर तुम्ही निटूरला झालेली सभा जर आमदार मुद्दे यांची बघितली असेल तर त्यांनी टीका माझ्यावरच केली. काल पानचिंचोलीमध्ये झालेली अपक्षाची असेल, शिवसेना प्रमुखाची उमेदवाराची सभा असेल, त्याने टीका माझ्यावरच केली. मग मला सांगा, आणि ज्यांच्यासाठी टीका करतात ते म्हणजे आमचे अभयदादा, आणि ते अभयदादा आमच्या सोबत आहेत. त्यांचे श्रीकांत भैया हे डोर टू डोर कॅम्पेनला आमच्या सोबत आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर शिक्षणाचा दर्जा हा वाढलेला आहे. सीबीसी पॅटर्न हा पहिलीपासून शासनाने निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. पण नुसता निर्णय घेऊन जमणार नाही. त्या सीबीसी पॅटर्नची अंमलबजावणी जिल्हा परिषदच्या तुमच्या शाळेमध्ये योग्य गेली पाहिजे आणि सीबीसी पॅटर्न मध्ये गोरगरिबाचा विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक चालू आहे. अगदी आता प्रचार शिगेला पोहोचत आहे आणि आपण प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन त्या ठिकाणी जे उमेदवार जे आहेत त्यांचं आपण मत घेतलेलं आहे. नेमकं त्यांची परिस्थिती काय त्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं आज आपण निटूर जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहोत. निटूर जिल्हा परिषद गटाचं एक वेगळेपण असं आहे की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाऱ्यामध्ये, मोदीच्या वाऱ्यामध्ये फक्त निटूर जिल्हा परिषद गट असा आहे की तिथं काँग्रेसची सीट लागली होती. तेच काँग्रेसचे कोमलबाई धुमाळ यांचे चिरंजीव आणि निटूर जिल्हा परिषद गटाचं ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे, निटूरच्या महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य आहेत, सर्वांना परिचित असलेले सुरेंद्रजी धुमाळ आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. सर्वप्रथम तर सर आपला जो प्रचार आहे अगदी शिगेला पोहोचलेला आहे. काय परिस्थिती आहे निटूर जिल्हा परिषद गटामध्ये? निटूर जिल्हा परिषदमध्ये जर आज तुम्ही बघितला असाल तर प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता निटूर जिल्हा परिषदचं एक वैशिष्ट्य आजपर्यंत असं आहे की हा निटूर जिल्हा परिषद हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. म्हणूनच कोणती लाट आली कोणती लाट गेली तरी या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार हा निश्चित या ठिकाणी विजयी झालाय. आणि त्याचं खरं श्रेय जर कुणाला असेल तर या ठिकाणी असलेला काँग्रेसचा सक्षम कार्यकर्ता, बूथवाईज गटवाईज हा कार्यकर्ता सक्षम असल्या कारणानं आज प्रचारामध्ये आम्ही आघाडी घेतलो. आज 95% गावामध्ये मग आमच्या पंचायत समितीचे उमेदवार, निटूर पंचायत समितीचे नंदकुमार हसबे असतील, आमच्या पानचिंचोलीच्या उमेदवार रमाताई टोंपे असतील, आम्ही डोर टू डोर जाऊन आमची भूमिका मतदारापर्यंत त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केली आहे, आमच्या पक्षाची भूमिका सांगितली आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर आम्हाला एक अनुभव आला की सध्याचं बीजेपीचं जे शासन आहे, सध्याच्या जिल्हा परिषदचा जो कारभार आहे याच्यावर जनता तीव्र नाराज आहे. आणि त्या नाराजगीचा फायदा निश्चितच आमच्या 3 उमेदवाराला होत असलेला आम्हाला दिसून येतो. आपण तर आता असं म्हणलात की निटूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, परंतु तिकीट मिळवण्याच्या शर्यतीमध्ये अशा अनेक चर्चा होत्या की सुरेंद्र धुमाळ यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केले, त्यांना तिकीट मिळणार नाही. काय नेमकं याच्यामध्ये सत्यता आपल्याला वाटते? आता आरोप प्रत्यारोप खरं तर सध्या काँग्रेस पक्ष विरोधी आहे. काँग्रेस पक्षानं सत्ताधाऱ्यावर विरोध केला पाहिजे आणि जो सत्ताधारी पक्ष आहे या पक्षानं विकासावर मत मांडलं पाहिजे. पण असं दिसतं
की जो सत्ताधारी पक्ष असलेला आहे तो काँग्रेसवर टीका करतो आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतो. आज जर तुम्ही निट्टूरला झालेली सभा जर आमदार मुद्दे यांची बघितली असेल तर त्यांनी टीका माझ्यावरच केली. काल पानचिंचोलीमध्ये झालेली अपक्षाची असेल, शिवसेना प्रमुखाची उमेदवाराची सभा असेल, त्यांनी टीका माझ्यावरच केली. मग मला सांगा, आणि ज्यांच्यासाठी टीका करतात ते म्हणजे आमचे अभयदादा, आणि ते अभयदादा आमच्या सोबत आहेत. त्यांचे श्रीकांत भैया हे डोर टू डोर कॅम्पेनला आमच्या सोबत आहे. हा फक्त निव्वळ मतदारामध्ये संभ्रम निर्माण करून विकास आणि सध्याच्या जनतेचे प्रश्न कुठं तर बाजूला सारून आमच्यात कुठं दुपळी माजते का, आणि हा काँग्रेसचा गड ढासाळल का, हा दृष्टिकोन ठेवून एक शुद्ध पद्धतीनं करत असलेला हा संभ्रम आहे. तुम्ही जसं आत्ता संभ्रम म्हणलात, परत मी त्याच्यावरच येतो की आपलं जे तिकीट आहे अशोकराव पाटील निलंगेकरांनी आपलं घेतलेलं आहे आणि अभयदादाचा त्याला विरोध आहे. हा सुद्धा संभ्रमच आहे का, ही सत्य परिस्थिती होती? खरं सांगायचं म्हणलं तर मी आता ह्या तुमच्या माध्यमातून मी स्पष्ट सांगतो की आमचे नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, आदरणीय अमित भैया देशमुख साहेब असतील, आदरणीय अशोक भैया पाटील निलंगेकर साहेब असतील, आणि आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके असतील, ह्या सर्वांनी मिळून एक एकोप्यानं एकत्र येऊन एक समन्वयाची भूमिका घेऊन आणि ही लातूरची जिल्हा परिषद ज्या पद्धतीनं लातूरची महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात घेतली, त्या पद्धतीनं लातूरच्या जिल्हा परिषदवर काँग्रेसचा झेंडा फडकावण्यासाठी एकत्र बसून सर्वांनी एक मुखानी ही प्रत्येक ठिकाणची निटूर गटाचीच नाही तर 59च्या 59 मतदारसंघातली उमेदवारी त्याच ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना विश्वासात घेऊन ही उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली आहे. त्या सर्व नेत्याचं तुमच्या वतीनं तुमच्या माध्यमातून मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर या तालुक्याचे आमदार जे आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर, ते त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणतात की काँग्रेसचा जो उमेदवार आहे शिक्षक असल्यामुळं इतर लोकांना पटवून सांगण्यात पटा येत आहे, त्यांनी कामं कुठलीच केली नाहीत. मग आपल्याला जिल्हा परिषदची संधी मिळाली होती, नेमकी असं आपण कुठली कामं या जिल्हा परिषद गटासाठी केलेली आहे? हीच भूमिका. बरेच जण आपला परिचय देत जात आहेत, बरेच जण भविष्यात मी काय करणार आहे हा जाहीरनामा देत आहेत, पण तुम्ही मी घरोघर आज जी 95% लोकांशी संपर्क साधला त्याच्यामध्ये मी माझ्या 5 वर्षामध्ये केलेला कामाचा जो आलेख आहे तो आलेख त्या वचननाम्यामधून मी लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचती केलेला आहे. मग या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून जर बघितलं, खऱ्या अर्थानं माझ्या मातोश्रीला ती संधी दिली. बरोबर. मी इनडायरेक्टली जिल्हा परिषदमध्ये होतो, प्रतिनिधी होतो. सभागृहामध्ये माझ्यासारख्या 25 वर्ष ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, या माध्यमातून काम करणारा व्यक्ती सभागृहामध्ये जाऊन मला प्रश्न मांडण्याचा अधिकार नव्हता. परंतु आईच्या प्रतिनिधित्वातून खऱ्या अर्थानं जर न्याय जर कुठं कुण्या गटाला भेटला असेल लातूर जिल्ह्यात तर निट्टूर गटाला भेटलाय. आणि आज मी तुमच्या माध्यमातून आव्हान देतो की तुम्ही शोधपत्रिका काढा 5 वर्षाची आणि कुण्या जिल्हा परिषदला सगळ्यात जास्त निधी गेलेला दिसल तर तुम्हाला त्याच्यामध्ये निट्टूर जिल्हा परिषदला सगळ्यात जास्त निधी दिलेला दिसल. आणि तो कोणकोणता निधी आहे तो मी जाहीरनाम्यातून त्या ठिकाणी स्पष्ट केलाय आणि लोकांच्या दारापर्यंत त्या कामाच्या मोबदल्यातच पुन्हा एकदा मला संधी देण्याचं मी त्यांना आव्हान करतो. 4-2 ठळक कामं आपण केलेली आपण या ठिकाणी आम्हाला सांगावी की कुठली कामं आपण केलेली आहे? 100% काहीच अडचण नाही. मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये जर बघितलं तुम्ही, या ठिकाणी निट्टूर जो हायवे रस्ता आहे तिथून मलरवाडी या ठिकाणचा रस्ता घेतला. त्याच्यानंतर बुजुर्गवाडीपासून वडर वस्तीचा रस्ता, ज्या वडर वस्तीला आजपर्यंत रस्ता नव्हता. त्याच्यानंतर वांजरवाडा ते शिरोळ रस्ता माझ्याच मतदारसंघामध्ये होतं ते. त्याच्यानंतर भालकीवाडी ज्याला माचरटवाडी म्हटलं जातं तो रस्ता, शेंदचा रस्ता, मसलग्याचा रस्ता तुमच्या, असे हे मुख्यमंत्री पंतप्रधान सडक योजनेतून SRF मधून त्या ठिकाणी घेतलेत. शेंदपासून मुगावला जोडणारा रस्ता, मुगावपासून इथं SRF मध्ये डांबरीकरण इकडून 1 किलोमीटर झालेला आहे. शेंदकडून मुगावकडं 1 किलोमीटरची दबई झालेली. अशा हा रस्त्याबद्दलचा झाला. पण दलित वस्तीमध्ये तर एवढा निधी दिला, दलित वस्तीमध्ये ग्रामपंचायतांना एवढा निधी दिला
की एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर पहिल्याच वर्षी निट्टूरला 48 लाख रुपये दलित वस्तीमधून निधी दिला आणि त्या निधीचं उद्घाटन तत्कालीन खासदार आणि त्या ग्रामपंचायतीनं युनिव्हर्सिटीचा निधी म्हणून उद्घाटन केला. युनिव्हर्सिटीचा कधी निधी आलेला बघितलाय का हो? मला टीका करायची नाहीये. जो तो विकासासाठी काम करतो. मी एक शिक्षक आहे, बुद्धिवंत आहे, दुसऱ्यावर टीका करून मोठं होता येत नसतं. त्यांनी त्या पद्धतीनं विकास केले असतील, माझ्या पद्धतीनं मी तो विकास केला. एवढंच नाही, दलित वस्ती झालं, अंगणवाड्याच्या इमारती झाल्या, अंगणवाड्याच्या इमारतीची दुरुस्ती झाली, शाळा दुरुस्त्या झाल्या. तुमच्या मसलग्याची शाळा रमेश भाऊ, मी पहिलं पण सांगितलंय की त्या शाळेला त्या ठिकाणी जेवढा निधी जिल्हा परिषदच्या सदस्याचा होता तेवढा निधी त्या ठिकाणी शाळा बांधकामाला दिला. बरोबर, आपली हो. सुद्धा चर्चा झाली होती आणि की मी तुम्हाला मसलग्याच्या सांगितलं शाळेमध्ये होतं राजकारण अगोदर, आणायचं नाही. तुम्हाला अगोदर गुड न्यूज दिली की मोठी लट इमारत होणार आहे. आता ह्याचं श्रेय कोणतर घेतलंय आणि घेतलं जाईल, परंतु मला श्रेयापेक्षा विकास करणं आणि लोकात जाणं आणि लोकांची कामं करणं हेच नेतृत्व माझ्या अंगी आलेलं आहे. बरं सर, खरं तर आत्ता प्रचार जो चालू आहे, आम्ही पाहतोय की अनेकांच्या गाड्या ह्या गावाहून त्या गावात, त्या गावाहून त्या गावात, पण तुमच्या गाड्या कुठे दिसून आल्या नाहीत. गाडी रोडला जाण्यापेक्षा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की 95% मी डोर टू डोर गेलोय, म्हणजे प्रत्येक गल्लीत गेले आणि प्रत्येक गल्लीत गेल्यानंतर प्रत्येक मतदाराशी संवाद साधलाय. त्या आज ज्या मतदाराच्या ज्या अडचणी येतात, त्या ठिकाणची जी समस्या आहे, कुठं रस्त्याची समस्या आहे, कुठं नालीची समस्या आहे, कुठं पाण्याची समस्या आहे, कुठं ज्या पगारी निराधाराच्या माध्यमातून मला संधी भेटल्यानंतर ह्या परिसरात नाही तालुक्यात निराधाराला न्याय देण्याचं काम मी केलंय. पण आज त्यांचं वय 70, 80, 85 वर्ष झालंय. आज ऑनलाईन त्याचा अंगठा होत नसल्यानं त्या पगारी बंद पडलेत. आज तो लाभार्थी पात्र असून निव्वळ ऑनलाईनच्या नावाखाली वंचित राहतोय. आज ज्या लाडक्या बहिणीवर बोललं जाते 50% लाडक्या बहिणीचं पेमेंट पडत नाहीये. बरोबर. महागाई आहे, महागाईबद्दल लोकांमध्ये नाराजगी आहे. शेतकरी आहेत, शेतकऱ्यामध्ये भाववाढीबद्दलची नाराजगी आहे. एवढंच नाही तर तुमच्या मसलग्याचा तलाव, बरोबर. जे कैलासवासी निलंगेकर साहेब यांनी हा मसलग्याचा तलाव असेल, डोंगरगावचं बॅरेज असेल, धनेगावचं बॅरेज असेल, आमचे कैलासवासी विलासराव देशमुख साहेब असतील, यांच्यातून जलसिंचनाची सोय करून ह्या भागाला खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम करण्याचं काम त्यांनी केलं. तो तलाव आज 2 वर्ष झालं नादुरुस्त पडलाय. आंदोलनं झाली, पालकमंत्री आले, तुम्हीही होता, आम्हीही संघर्षात होतो. बरोबर. आणि आज ही 2 महिन्यात काम सुरू म्हणलं झालेलं आजही त्या ठिकाणी झालं नाही. गौरसारख्या गावामध्ये गेल्यानंतर असं दिसून आलं की मांजरा नदी गावाला लागून आहे. बऱ्याच शेतकऱ्याचं खरडून गेलेलं नुकसान झालंय. एका एकाला 5-5, 7-7 लाख रुपये पडले तर एका एका शेतकऱ्याला 1 रुपया पडला नाही. ही शोकांतिका आहे. ह्या खऱ्या अर्थानं ह्या जनतेच्या अडचणी आहेत. त्या बरोबर. जनतेच्या अडचणी लोकात गेल्यानं आम्हाला समजलेत आणि त्या अडचणी, त्यांच्या समस्या आज आम्ही बाजूला ठेवतोय आणि लोकात संभ्रम निर्माण करतोय की हा असा, तो तसा, तो ह्याच निवडणुकीत नाही दिसला. मान्य मी खऱ्या अर्थानं स्पष्ट करू इच्छितो की बाबा, खाजगी शिक्षकाला ज्या इलेक्शन ड्युट्या होत्या हे अगोदर दिल्या जात नव्हत्या, परंतु गेल्या निवडणुकीमध्ये खाजगी शिक्षकाला ह्या इलेक्शन ड्युट्या देण्यात आल्या आणि ती इलेक्शन ड्युटी माझी पडली. आणि पडल्यामुळं मला व्यासपीठावर जाऊन, कारण बऱ्याच जणांची इच्छा होती की बाबा धुमाळ सरांनी त्या ठिकाणी जावं, व्यासपीठावर जावं, बोलावं, परंतु माझ्यावर तसं बंधन टाकलं. मी बऱ्याच वेळेस रिक्वेस्ट केली प्रशासनाला, मी एका पक्षाचा माजी सदस्य आहे, तुम्ही राजकीय निवडणूक ड्युटी टाकून माझी कुचंबना करताय, परंतु ती जाणून बुजून कॅन्सल होऊ दिली नाही का काय झालं मला माहित नाही. पण माझी ड्युटी कॅन्सल नाही झाल्यामुळे मी व्यासपीठावर नाही जाऊ शकलो, परंतु मी माझ्या पद्धतीनं जी भूमिका पक्षासाठी वटवायची आहे, अभयदादासाठी वटवायची आहे, ती प्रामाणिकपणानं वटवली आहे आणि तो देखील अभयदादांना माहीत आहे. बरोबर. म्हणून तर त्यांनी माझ्या उमेदवारीसाठी दादांनी देखील त्या ठिकाणी सरला शिफारस केलेली आहे. आणि आजचं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काल माझी उमेदवारी जाहीर एकीकडे होती आहे आणि एकीकडे इलेक्शन ड्युटी लागते. कालच्या ह्याच्यात आजच्या जिल्हा परिषद मध्ये माझी इलेक्शन ड्युटी लागली. जेव्हा मी नॉमिनेशन दाखल केलं, पक्षाचा एबी फॉर्म आला आणि ऍप्लिकेशन दिलं, तेव्हा माझी इलेक्शन ड्युटी त्या ठिकाणी कॅन्सल झाली. परंतु हा गैरसमज पसरवून हे जे लोकांचे प्रश्न आहेत, मी आता सांगितल्याप्रमाणे लोकात जाऊन त्यांच्या जी समस्या आहेत त्या जाणून घेतलेल्या, ह्या समस्या कुठं तर सत्ताधारी पक्ष बाजूला ठेवून
कुठं तर वेगळ्याच भूमिकेत निघून हा गट आणि आमच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रम पण करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु या ठिकाणचा कार्यकर्ता एवढा जिगिरीचा आणि एवढा लढवा कार्यकर्ता आहे की अशा या तुमच्या संभ्रमाला निश्चितच कधीही भीक घालणार नाही. सर, आता पुढच्या 5 वर्षासाठी नेटूर जिल्हा परिषद गटासाठी आपल्या डोक्यात काय कल्पना आहेत? आपण नवीन काय करणार आहात? आता या ठिकाणी जर बघितलं, शैक्षणिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर शिक्षणाचा दर्जा हा वाढलेला आहे. सीबीसी पॅटर्न हा पहिलीपासून शासनाने निर्णय त्या ठिकाणी घेतलाय, पण नुसता निर्णय घेऊन जमणार नाही. त्या सीबीसी पॅटर्नची अंमलबजावणी जिल्हा परिषदच्या तुमच्या शाळेमध्ये योग्य गेली पाहिजे आणि सीबीसी पॅटर्न मध्ये गोरगरिबाचा विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतला पाहिजे. सौर ऊर्जा सारख्या बऱ्याच गोष्टीला सबसिडी भेटते. त्या सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त शेतकरी असेल किंवा घरगुती असेल या ठिकाणी कसा वापर करता येईल हे बघावं लागेल. काही गावामध्ये आता कसं आहे, प्रमाण काही गोष्टीवर असं वाढतंय. सीसीटीव्ही सारखे त्या ठिकाणी यंत्रणा प्रत्येक ठिकाणी असलं पाहिजे. स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे. त्या ठिकाणी लोकांना आणि बऱ्याच वस्तीमध्ये रस्त्याचा अभाव आहे. ते चांगले रस्ते आणि सांडपाण्याची व्यवस्थित निचरा होण्यासाठी स्वच्छखड्डे असतील किंवा गटार असतील, ही देखील भूमिका त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी केली पाहिजे. सुशिक्षित बेकाराचं प्रमाण वाढलंय. बरेच तरुण शिक्षण घेत आहेत पण हाताला काम भेटत नाही. अशासाठी यांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून उद्योग घेण्यासाठी कोणतं प्रशिक्षण देणं आणि त्यांना उद्योग कसा निर्माण करावा, उद्योग कसा चालवावा याचं प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही देखील काम करणार आहोत. आता आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघताय, आमच्या महिला गट आहे, बचत गट आहे, त्या सत्ताधाऱ्याला याद कवा येते हो निवडणुकीच्या वेळेस. मी स्पष्ट बोलतोय, लखपती दिदी मला काहीच नाही. त्यांची याद येते, त्यांचे नंबर घेतले जातात, त्यांना कुठं तर काय तर हे करून कसं मताच्या प्रवाहात आणलं जाईल आणि कसं आपण पैशातून सत्यातून पैसा हा कसा मार्ग शोधला जाईल हे बघितलं जातं. पण आम्ही खऱ्या अर्थानं ज्या महिला बचत गट आहेत, सक्षम गट आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आनंदवाडी गौर या ठिकाणचं बचत गट हे सक्षम बचत गट आहे. बरोबर. जे त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योग करतं आणि त्या उद्योगातून निर्माण झालेल्या वस्तूची बाजारपेठ त्या ठिकाणी निर्माण करून हाताला व्यवसाय आणि दाम कमी होतं. असे उद्योग मतदारसंघात महिला बचत गटासाठी कसे देता येतील आणि महिला कशी सक्षम करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित बघणार आहोत. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्र मग ते आमचं निटूरचं असेल, जी चांगल्या पद्धतीनं दुरुस्ती मागच्या 5 वर्षात आम्ही केली आहे. पानचिंचोलीचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, तिथं निवासस्थानाची डॉक्टरांना सोय नव्हती, ते डॉक्टरांना निवासस्थानाची सोय चांगल्या पद्धतीने झाली आहे. मतदारसंघामधले जे उपकेंद्र आहेत आरोग्याचे त्यांची दुरुस्ती चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केलेली आहेत. जिथं जेवढे कर्मचारी लागतात ते कर्मचारी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या देऊन मग आमचे गरोदर माता असेल, लसीकरण असेल, हे उपक्रम चांगल्या पद्धतीनं चाललेत. आमच्या निटूरसारख्या ठिकाणी जे पशुवैद्यकीय दवाखाना मोडकळीस आलेला होता त्या ठिकाणी देखील मागल्या 5 वर्षामध्ये एक नवीन इमारत सुसज्ज त्या ठिकाणी आम्ही निर्माण करून दिली आहे. कारण या ठिकाणी पशुवाची संख्या निटूर गटामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथल्या डॉक्टरांचा दर्जा देखील ए ग्रेडचा झालेला आहे. तिथं देखील ए ग्रेडचा डॉक्टर आपल्याला घेणं आवश्यक आहे. बर, 7 तारखेला मतदान आहे जी, मतदारांना जनतेला काय आव्हान आपण करणार आहात? माझं एकच मत आहे की बाबा 10-12 वर्षाखाली तुम्ही कुठं तर काँग्रेसला या गटातल्या नाही, कारण या गटाने गेल्या वेळेसची जिल्हा परिषद ह्या ठिकाणी काँग्रेसचीच ठेवली आहे. परंतु विधानसभेच्या ह्याच्यात असत किंवा मागल्या काळात असत, बरोबर, या ठिकाणी काँग्रेसपासून बाजूला जाऊन एक कुठं तर लोकाला एक स्वप्न दाखविण्यात आलं होतं. ते स्वप्न आज तुमचं संपूर्ण कसं म्हणलं जातं उद्ध्वस्त झालेलं दिसतंय. परंतु ज्या काँग्रेसनं गावला रस्ता आणला, ज्या काँग्रेसनं शाळा आणली, ज्या काँग्रेसनं दवाखाना आणला, ज्या काँग्रेसनं पाणी पुरवठा आणला, ज्या काँग्रेसनं आरोग्याच्या सुविधा आणल्या, ज्या काँग्रेसनं शेतकऱ्याला घेऊन चाललं, ज्या काँग्रेसनं मजुराला घेऊन चाललं, ज्या काँग्रेसनं नोकरदाराला घेऊन चाललं, ज्या काँग्रेसनं व्यापाऱ्यांना घेऊन चाललं, सर्वांना एक समान पद्धतीत घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षानं केलं. आणि काँग्रेस पक्ष एक असा संस्कार आहे, कारण या मातीत, लातूरच्या मातीत पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं की कैलासवासी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, कैलासवासी विलासराव देशमुख साहेब, कैलासवासी शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांनी
सर्वसामान्य जनतेला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि सर्वसामान्य जनतेने त्या नेतृत्वाला तळहाताच्या फोडासारखं जपलं. बरोबर. म्हणून लातूर जिल्हा तर विकसित झालाच, महाराष्ट्र या नेत्यांनी विकसित केला आणि देश विकसित केला आणि देशाचं नेतृत्व या नेतृत्वानं केलं. त्यांचे जे संस्कार आमच्यावर आहेत, त्यांच्या काँग्रेस रूपी संस्काराची पुन्हा एकदा उसाळी घेऊन हा जिल्हा काँग्रेसमय करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता सक्षम पद्धतीनं काम करावं आणि खऱ्या अर्थानं जुनं ते सोनं, कहो फिरसे काँग्रेस दिलसे, या पद्धतीनं मी मतदारांना आवाहन करतो की आता बाबा काहीच नाही, जिथं जिथं काँग्रेसचा उमेदवार आहे, निटूर गटातच नाही, 59 मतदारसंघामध्ये जिथं जिथं काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि आमच्या निटूर सर्कलमधले जे 3 उमेदवार आहेत, यांच्या हाताच्या फुलीच्या पुढलं बटन दाबून प्रचंड मतानं विजयी करावा आणि पुन्हा एकदा विकासाची गंगा वाहण्यासाठी, पुन्हा एकदा विकास खुंटलेला विकास थांबविण्यासाठी आशीर्वाद द्यावा, अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. यस, धन्यवाद सर.